हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण जोशी काकांसोबत बुद्धियोग या पुस्तकाचा अभ्यास करतोय. आज 17 डिसेंबर 2025. पुढील सर्व सूत्रे जोशी काकांकडे. सगळ्यांना विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. हरिओम. सर्वांना हरिओम. बुद्धियोग ग्रंथातला पाठ 21वा आहे आणि प्रबंध 10 दुरांत प्रयोगात आपण बघणार आहोत. सुरुवात करतो नेहमीप्रमाणे प्रार्थनेने. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं तद्गुरुं त्वं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंत या राघवाचा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्ञानरूप स्वामीजी, शक्ती शांतीरूप महाशून्य बिंदू यांना नम्र नमस्कार. माझे अध्यात्म वेदांत शास्त्रातील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांना साष्टांग दंडवत आणि आपण उपस्थित सर्व श्रोते आपल्या हृदयस्थ ईश्वरास सादर प्रणाम. राष्ट्र कल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वैचारिक वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. पाठ 20 झाला होता मागच्या वेळेला, त्याचा थोडक्यात आढावा घेऊ आणि आजच्या पाठाकडे जाऊया. आपण बघितलं विविध उपाय आपल्या सुखासाठी आपण बघतोय आणि ह्या सगळ्या उपायात योग साधना आणि षटचक्र ध्यान हा एक उपाय आपण बघितलाय, बघतोय आणि रोज त्याच्याबद्दल आपण विचार करतोय. प्रत्यक्ष त्याची साधना सुद्धा करतो प्रत्यक्ष पाठाच्या शेवटी. आता मागच्या पाठात स्वामीजींनी सांगितलं होतं की ह्या साधनेत गुरुचं किंवा ज्ञानी व्यक्तीचं शक्ती सहाय्य मिळाल्यास ते उपयुक्त आहे आणि योग्य व्यक्तीचं सहाय्य मिळाल्यास ते जरूर घ्यावं. आणि मग ती शक्ती एका ठिकाणून दुसऱ्याकडे कशी देता येते याच्याबद्दलचा पूर्ण प्रबंध 10 हा विवेचन देणारा प्रबंध आहे. आणि मग थोडक्यात आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे बघितलं आणि हे 7-8 जे प्रकार बघितले ते असे होते. व्यक्तीच्या अनुच्चारित विचारांचा परिणाम दुसऱ्या गोष्टीवर, दुसऱ्या जीवावर म्हणजे प्राण्यावर होऊ शकतो. घोड्याचं उदाहरण घेतलं होतं. सूक्ष्म विचाराचा परिणाम अगदी दूरच्या माणसावरही घडू शकतो. म्हणजे अंतराचं त्याच्यामध्ये काही हे नाहीये, मर्यादा नाहीये. कितीही दूरवर तो परिणाम होऊ शकतो. मनाने शक्ती निर्मिती आणि बाह्य वस्तू संपर्क होऊ शकतो. विचार चेतनाचा परिणाम होऊ शकतो. विचारांनी काही गोष्टी आपल्याला घडवता येतात. हालचाल समोरच्या गोष्टीमध्ये घडवता येते. एक मन दुसऱ्या मनापर्यंत दुरून परिणाम घडवतं. आपले विचार दुरून एकमेकांना कळवता येतात. मन ते वस्तू, मन ते मन, वस्तू ते मन, एक मन ती अनेक मन. अशा पद्धतीने मन वस्तू मन, मन वस्तू मन, मन समुदाय अशा अनेक पद्धतीने शक्ती दुरून देता येते. हे आपण विस्ताराने मागच्या पाठामध्ये बघितलं. आणि त्याच्यात आपण हेही बघितलं की स्वामीजींनी तर संकल्प केलेला आहे की देहांतरानंतर ते
महाशून्य बिंदूत शक्ती ठेवतील आणि महाशून्य बिंदूच्या माध्यमातून साधकांना मदत करतील. तर त्याच्याबद्दलचा एक अनुभव जो स्वामीजींचा प्रत्यक्ष अनुभव या दिवाळी 1994 अंकात दिला होता तो असा होता. तो आपण बघितला, कारण तो ह्या शक्ती संपर्क आणि शक्तीचं वहन ह्या संबंधीचा महत्वाचा आहे. या अंकात त्यांनी लिहिलं आहे की 7 नोव्हेंबर 1993 या दिवशी सकाळी 8 वाजता स्वामीजींनी काही कार्यकर्त्यांना बोलावून घेतलं. त्यावेळेचे संपादक अनघा देशपांडे यांनी लिहिलेला हा लेख आहे आणि बसायला सांगितलं. ते थोडे गंभीर, थोडे मुक्त, आनंदी भावात होते. डोळे त्यांचे पाणावलेले दिसत होते. स्वामीजींनी म्हटलं, बसा रे मुलानो, आज मी फार फार आनंदात आहे. मी आज रडलो अगदी तृप्त आनंदाने. आनंद माझ्या देहात, मनात, डोळ्यात मावत नाही. अश्रू किती आनंददायी असतात ते आज मला कळलं. ही स्वामीजींची जी काही एक भावमय परिस्थिती होती त्याचं वर्णन हे आहे. आणि मग हे सगळं ऐकून सगळे अवाक झाले. थोडा वेळ सगळे शांत बसले आणि मग त्या शांततेचा भंग करत समोरच्या खिडकीतून जणू अदृश्याकडे नजर लावत स्वामीजी म्हणाले, आज मला पुन्हा देवदर्शन झालं. आणि देवदर्शन झालं आणि काय समजलं की देहांतरानंतर जगाशी आत्म्याने संपर्क कसा साधायचा याची सर्व प्रक्रिया पूर्ण कळली. परमात्म्याचं पूर्ण आकलन झालं. देवाचे आज पुन्हा पूर्णत्वात दर्शन झालं. प्रकाशाचा झोत असा आत आला आणि देव बोलला. ही तिसरी वेळ संवादाची. आता माझा निश्चय झाला, इतकी तयारी पूर्ण झाली. हा जो अनुभव आहे हा शक्ती संपर्क किंवा शक्ती प्रदान करण्याशी संबंधित आहे आणि अत्यंत महत्वाचा अनुभव आहे. आणि हा प्रत्यक्ष अनुभवलेला त्यावेळच्या ज्येष्ठ साधकांनी तो अनुभव आहे. मग साधकांनी काय करावं? ही सगळी शक्ती उपलब्ध आहे किंवा शक्ती देण्याची प्रक्रिया सुद्धा विविध पद्धतीने उपलब्ध आहे आणि महाशून्य बिंदूकडून सुद्धा शक्ती उपलब्ध आहे. साधकांनी केलेल्या कामाच्या प्रमाणात, सत्कृत्याच्या प्रमाणात ती शक्ती उपलब्ध असते. मग त्यासाठी साधकांनी काय करावं तेही आपण मागच्यावर बघितलं. ज्ञानतृप्त अभ्यास करावा, त्यानुसार कर्म करावं. प्रथम अहंकाराने केलं तरी कर्म हरकत नाही, पण तो हळूहळू अहंकार नंतर कमी झाला पाहिजे. शून्याबद्दलची सगळी उत्तरे अशून्यावस्थेत मिळत नाहीत हे खरे. शून्याबद्दलची सगळी उत्तरे अशून्यावस्थेत मिळत नाहीत हे खरे. म्हणजे जिवंत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतील न समजतील, परंतु जेवढी मिळतात तेवढे आपल्याला निर्भय व्हायला पुरेशी आहेत. आणि 2 ज्ञानचेतनांचा संपर्क, ज्ञानचेतनांचा म्हणजे ज्ञान मार्गाला लावलेल्या चेतनांचा संपर्क संकल्पाने केव्हाही तुटणार नाही, हा ज्ञानेश्वरांचा दिलासा आहे. आणि म्हणून काय करावं तर महाशून्य बिंदूकडून साधकांना केलेल्या कामाच्या प्रमाणात शक्ती उपलब्ध आहे, म्हणून साधना अविरत चालू ठेवावी, एवढाच त्यातला अर्थ आहे. आता आजच्या पाठाला आपण सुरुवात करू. स्वामीजींचं जीवन जे होतं ते पूर्ण यज्ञमय जीवन होतं आणि आज आपण यज्ञाबद्दल माहिती घेणार आहोत. आपण सूर्याची उपासना कशी असते ती मागच्या वेळेला पाहिली, आज त्याच्याबद्दल थोडी अधिक माहिती घेणार आहोत. स्वामीजींनी स्वतःच्या जीवनात एक वेगळ्या पद्धतीने या अध्यात्माची मांडणी केली. विज्ञान, धर्म आणि तत्वज्ञान, एकीकडे विज्ञान, एकीकडे धर्म आणि एकीकडे तत्वज्ञानाची सांगड घालून ह्या सगळ्याचा उपयोग आधुनिक युगाला साजेसा आणि व्यवहारात उपयुक्त कसा करता येईल याच्याबद्दलचं सगळं न्यू एज तत्वज्ञान जगासमोर मांडलं आणि तेच आपण या योग ग्रंथातून नीट समजून घेण्याचा प्रयत्न करतो. अंधश्रद्धेला वाव ठेवला नाही. बुद्धिनिष्ठ विचार त्यांनी जपले. जिथे जिथे बुद्धीची झेप कमी पडते तिथे श्रद्धेचं महत्व सुद्धा त्यांनी सांगितलं. वेदांनी जसं निसर्गाला श्रेष्ठ मानलेलं आहे किंवा वेदांनी जसं निसर्गाचं वर्णन केलेलं आहे, तर स्वामीजींनी सुद्धा निसर्ग शक्तीला श्रेष्ठ मानलं. हे सगळं करत असताना त्यांनी अतिशय एक महत्वाची अशी काळजी घेतली की त्यांनी व्यक्ती महात्म्य वाढवलं नाही, हार तुरे सन्मान स्वीकारले नाही, स्वतः साधा खाली वाकून नमस्कार सुद्धा घेत नसत. सन्मानाच्या गोष्टी तर दूरच, पण स्वामीजी अत्यंत साधे जीवन जगत होते. साधे अन्न घेत, पोत्याचं शरीराला टोचणारं वस्त्र वापरत. त्यांनी स्वतःचा फोटोही कधी काढून दिला नाही आणि ते स्वतःला गुरु मानत नसत.
ते स्वतःला गुरु मानत नव्हते, त्यामुळे लौकिक अर्थाने त्यांना शिष्य संप्रदाय मान्य नव्हता. ते म्हणायचे की साधना मार्गावर मी एक चालणारा साधक आहे, कदाचित तुमच्या थोडा पुढे असेल, पण तुम्ही माझ्या मागोमाग चाला, हीच गुरुपूजा आहे. आणि प्रत्यक्ष वागण्याबद्दल त्यांची आचारसंहिता अत्यंत कठोर असेल, ते पाळत आणि इतरांनी ती पाळावी अशी त्यांची अपेक्षा असायची. आणि तशी न पाळली गेली तर ते कठोर शासन स्वतःला करून घेत. आता हे सगळं जे आदर्श आहे, जीवन आदर्श, जो निस्वार्थी साधकांनी करायला पाहिजे, तो सगळा जीवन आदर्श साधकांसमोर स्वामीजींनी आपल्या स्वतःच्या वर्तनाने उभा केला. आणि अशा पद्धतीने शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी हे आपलं जे कार्य, महान कार्य, एक अद्वितीय कार्य आहे, ते चालू ठेवलं. मृत्यूनंतर सुद्धा, देहमुक्तीनंतर सुद्धा आपलं आत्मतत्व प्रकाशात विलीन करून त्या माध्यमातून आत्मरूपाने लोकांच्या उपयोगी पडायचा हा त्यांचा त्यावेळेचा संकल्प होता. आणि त्यासाठी त्यांनी प्रकाश तत्वाचा अनेक शास्त्राधारे, 28 शास्त्रांच्या आधारे अभ्यास केला. आणि हा प्रकाश शक्तीचा विचार हा त्यांचा शेवटचा संदेश होता त्यांच्या जीवनकालातला. तो घेऊन स्वामीजी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये गेले. त्यावेळेला त्यांची प्रकृती एवढी चांगली नव्हती, पण प्रवासातून येणारा ताणाचा विचार त्यांनी केला नाही. आणि ह्या सगळ्याचं एक विचार रुजावा, चालू राहावा म्हणून त्यांनी आता सध्या मुख्य केंद्रात जो 12 दिवसाचा यज्ञ चालतो, प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीच्या 15 दिवसाच्या 12 दिवस तो यज्ञ चालतो, तो यज्ञ त्यांनी सुरू केला. आणि तो यज्ञ अव्याहत आजपर्यंत चालू आहे. तसंच प्रत्येक साधकांनी, प्रत्येक साधक कुटुंबानी किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी ज्योतिध्यान किंवा प्रकाश प्रार्थना ही साधना कशी करायची हे, आणि हे करणं, ही निष्ठापूर्वक सुरू ठेवणं किती महत्वाचं आहे, त्याचं महत्व अनेक वेळा त्यांनी पटवलं आपल्याला. आता ही सूर्यशक्ती, प्रकाश शक्ती, जी सगळ्या विश्वाचं कल्याण करू शकते, ती योग्य तो संदेश माणसाला देऊ शकते. आणि प्रकाशाचा जो आदर्श आहे, त्या आदर्शाने माणसाचं कल्याण होऊ शकतं. हे आपण आता थोड्याशा तपशिलाने पाहू. बुद्धियोग ग्रंथात स्वामीजींनी म्हटलंय की वाफेचं प्रचंड इंजिन शोधून काढणाऱ्या स्टीव्हन्सनने आपल्या एका मित्राला विचारलं की काय रे, गाडी रुळावरून कशी चालते? मित्र कौतुकाने म्हणाला, तुमच्या शोधामुळे. तर स्टीव्हन्सन, तो शास्त्रज्ञ, मान हलवीत म्हणाला, नाही, हे इंजिन सूर्याच्या शक्तीमुळे चालतं. लक्षावधी वर्षापूर्वी झाडाच्या पानांनी सूर्यशक्ती शोषून घेतली, तिचा कोळसा झाला, तो कोळसा जळतो आणि कोळशाच्या वाफेने हे इंजिन चालतं. म्हणजे पर्यायाने सूर्यशक्ती हे इंजिन चालवतं. आणि फक्त इंजिनची शक्ती नाही, या शक्तीचा सृष्टीतला आपण कुठलाही प्रकार घेतला तरी तो अंतिमतः सूर्यापाशी पोचतो. म्हणून माणसाला, माणूस म्हणजे काय आहे? शेवटी जडाला जीव चिकटतो. जड आणि अजड एकत्र येतं तेव्हा माणूस असतं. आता जड वस्तूचा उपयोग जेव्हा माणसाला करून घेतो, त्याला सुद्धा सूर्यशक्तीची आराधना केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि म्हणून सूर्यशक्तीची आराधना ही यज्ञाच्या माध्यमातून, प्रकाश प्रार्थनेच्या माध्यमातून सांगितली. आता हे जे सगळं आपलं विश्व चालू आहे, आपली पृथ्वी चालू आहे, पृथ्वी गतीत आहे, तर ती ही पृथ्वी जवळजवळ ताशी 70,000 मैल वेगाने, म्हणजे 1 लाखाच्या वर किलोमीटरच्या वेगाने सूर्याभोवती फेऱ्या घालते आणि स्वतःभोवती फेऱ्या घालते. आता ह्या फेऱ्यामुळे काळ निर्माण होतो. दिवस आणि रात्र हा ह्या सगळ्यामुळे आहेत की पूर्वेला सूर्य येणार, दिवस सुरू झाला, पश्चिमेला सूर्य गेला, दिवस संपला. अशा पद्धतीने दिवस, रात्र, उन्हाळा, पावसाळा, सगळे ऋतू, सगळे दिवस, सगळा काळ हा सगळ्या सूर्याच्या गतीमुळे होतो. म्हणजे ह्या गतीमुळे होतो, पृथ्वीच्या किंवा सूर्याच्या. हे जसं आहे तसं
सूर्य आणि सूर्यमंडलाची सगळी सिस्टीम किंवा पृथ्वीची, ह्या सगळ्या विश्वाची सिस्टीम ही उत्कृष्ट पद्धतीने चाललंय, कारण त्या सूर्य हा मध्यवर्ती आहे. सूर्यामुळे ही सुसूत्रता राहिलेली आहे सगळी. आपलं सगळं जीवन सूर्यशक्तीवर आधारित आहे. आता जगण्यासाठी अन्न लागतं, अनेक प्रकारचे अन्न प्रकार आपण खातो, पण हे सगळं अन्न जे असतं ते सूर्यशक्तीनेच तयार झालेलं असतं. आपल्याला औषधं लागतात. वैद्यकीय शास्त्र म्हणतं की उष्णकांत म्हणजे कॅलरीज जे आहेत त्या कॅलरीज मध्ये आपल्याला अन्न घेतलं पाहिजे, आणि ह्या कॅलरीजली शक्ती म्हणजे अन्न वेगवेगळ्या प्रकारचं असेल, परंतु त्यातली शक्ती जी असते ती कॅलरीज ती सूर्याची असते. अशा पद्धतीने वैद्यकीय शास्त्र कॅलरीज मध्ये अन्नशक्ती मोजते. या कॅलरी म्हणजे उष्णता, आणि ही उष्णता केव्हा ना केव्हा तरी सूर्याकडूनच उचली घेतलेली असते. आता सूर्याची शक्ती अन्नातून मिळते, माणूस अन्न खातो, पण कुठलं अन्न घ्यावं कुठलं न घ्यावं ह्याचा विवेक किंवा ह्याचं ज्ञान माणसाला नसतं. माणूस आरोग्यापेक्षा जिभेचे चोचले जास्त पुरवतो. असं झालं की काहीतरी आजार येतात, मग आजार घेतल्यानंतर जी औषधं घ्यायला लागतात ती औषधं सुद्धा सूर्यशक्तीनेच तयार झालेली असतात. कारण ती औषधं म्हणजे ही कुठल्या तरी केमिकल्सची असतात, म्हणजे ते पृथ्वीपासून असतात, आणि पृथ्वीचा उगम परत सूर्यापाशी असतो. म्हणजे एकीकडे अन्न द्यायचं काम सुद्धा सूर्य करतं. त्या अन्नाने चुकीच्या पद्धतीने आहार घेतला तर तब्येत बिघडली तर औषध द्यायचं काम सुद्धा सूर्यावरच आहे. वनस्पती फोटोसिंथेसिस करतात. वनस्पती दिवसा आपल्याला ऑक्सिजन देतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन देतात. रात्री ते ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. तर त्याच्यामुळे ह्या फोटोसिंथेसिसमुळे आपल्याकडे जीवनाचं चक्र चालू आहे, नाही तर सगळा ऑक्सिजन संपून गेला असता. तर अशा पद्धतीने आता हे फोटोसिंथेसिस म्हणजे सुद्धा सूर्याचीच प्रक्रिया आहे, सूर्य आणि वनस्पतीमधली प्रक्रिया आहे. मग त्या ठिकाणी सुद्धा सूर्य जीवनाशी निगडीत आहे. काही लोक वनस्पती किंवा शाकाहार न खाता मांसाहार करतात. आता जे प्राणी निर्माण झालेले आहेत आणि जे प्राणी आहारात माणसाच्या जातात ते सुद्धा प्राणी जे असतात ते बरेचसे वनस्पतीवर जगतात किंवा एकमेकाला मारतात आणि जगतात. आता ह्या सगळ्या प्राण्यांना जीवन सुद्धा सूर्यापासून मिळत असतं. म्हणजे मांसाहारी लोकांचं सुद्धा जीवन सूर्यावर अवलंबून आहे. मनुष्य सूर्य किंवा चंद्र यांची शक्ती सरळ वापरतो. म्हणजे सूर्याची शक्ती तर आपण आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे सूर्यशक्तीचं वेगळं महत्व आपल्याला आता सांगायला नकोय, पण पौर्णिमेचा चंद्र किती आल्हाददायक असतो आणि या चंद्राच्या चढत्या आणि उतरत्या कला ह्या किती रम्य असतात ते आपण बघतो. म्हणजे मनुष्य खातो त्या वनस्पतीतील प्राणी, वनस्पती किंवा अन्य प्राण्यांचं दूध, ह्या सगळ्याची शक्ती सूर्याकडून येते. म्हणजे सूर्याची उपासना आपल्याकडे का सांगितलेली आहे आणि त्याचा जीवनाशी किती संबंध आहे. आपलं वैदिक शास्त्र हे कृतज्ञतेवर आधारित शास्त्र आहे. तर ही सगळी साखळी आपण समजून घेतली पाहिजे आणि ही खूप विचारपूर्वक आपल्या पूर्वजांनी तयार केलेली साखळी आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त आपण म्हणतो सूर्यस्नान, बीचवर सूर्यस्नान घेतात टॅनिंग करण्यासाठी. सूर्य नमस्कार सगळ्यांना माहिती आहेत. सूर्यदर्शन, सूर्यावर आधारलेले व्यायाम, सकाळ संध्याकाळ फिरण्याचा उपक्रम, हा सगळा परत ह्या सूर्यशक्तीचा उपयोग करण्याचाच भाग आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त एक दोन पद्धतीचे उपयोग आपल्या मनशक्तीत स्वामीजींनी सुचवलेले आहेत. त्याचा फक्त उल्लेख इथे दिलेला आहे कारण ह्याबद्दलचे डिटेल्स वेगळे दिलेले आहेत. ते म्हणजे सूर्यशक्ती अन्नामुळे शरीरात जाते. तिचा शरीरावर परिणाम मोजायचा म्हणजे ज्याप्रमाणे, म्हणजे एक अन्न खाल्ल्यानंतर समजा एक ठराविक भाजी आपण खाल्ली तर आपल्याला शरीरात काय फरक पडतो. म्हणजे आपली समजा नाडीगती, तर नाडीगती ती भाजी खाल्ल्यानंतर कशी होते, दुसरी भाजी खाल्ल्यानंतर कशी होते,
तिसरी भाजी खाल्ल्यानंतर किती होतं, किंवा वेगळ्या वेगळ्या आहाराचे कॉम्बिनेशन करून आपण जर का आपली पल्स मोजली तर आपल्या लक्षात येतं की कुठल्या आहाराने आपली पल्स वाढते आणि कुठल्या आहाराने आपली पल्स कमी होते. ह्याच्याबद्दलचे प्रयोग आणि माहिती वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ठिकाणी दिलेली आहे, वेगळ्या ठिकाणी दिली. आज तो आपला विषय नाही, परंतु हा एक सूर्यशक्तीमुळे मिळणारं अन्न, त्या अन्नाचा शरीरात आपल्या परिणाम कसा होतो आणि आपल्याला कुठला योग्य आहार, कुठला अयोग्य आहार हे सुद्धा बघता येतं. किंवा सूर्याचे जे 7 वर्ण आहेत, म्हणजे सूर्यामध्ये रंग आहेत, त्या रंगाचा परिणाम सुद्धा माणसावर होतो, माणसाच्या मनावर होतो. तर ह्या पद्धतीने सुद्धा कुठले वर्ण आपल्याला सोयीचे आहेत ह्याच्याबद्दलचे सुद्धा प्रयोग आणि त्याचा सुद्धा उपयोग आपल्याला करता येतो. आता हा जो सूर्य आहे, या सूर्याचाच एक आणखीन प्रतीक म्हणून यज्ञ आहे आणि भारतीय आणि वैदिक संस्कृतीचं बलस्थान यज्ञ हे आहे. आपलंच काय म्हणतात ते, आपलंच संस्कृती किंवा आपलेच संस्कार किंवा आपल्याच पूर्वजांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत त्या एका वेगळ्या पद्धतीने विज्ञानाच्या माध्यमातून, तर्काच्या माध्यमातून, बुद्धीच्या माध्यमातून आपण इकडे समजून घेतोय. यज्ञ हा शब्द यज ह्या धातूपासून झालेला आहे. यजचा अर्थ देवपूजा, संगतीकरण आणि दान असा होतो. देवपूजा, संगतीकरण आणि दान. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, श्रेष्ठ आहेत, त्यांची पूजा करणं म्हणजे यज्ञ आहे. आपल्या बरोबरीचे जे लोक आहेत, आपल्यापेक्षा मोठे नाहीत, आपल्यापेक्षा छोटे नाहीत, आपल्यासारखेच जे लोक आहेत, त्यांच्याबरोबर स्वार्थ मनात न आणता एकत्रतेने जगण्याची कला शिकणं, ह्याला संगतीकरण म्हणतात. सगळ्यांनी एकत्र यायचंय, पण एकमेकाला लुबाडण्यासाठी नाही, तर एकमेकाला मदत करण्यासाठी एकत्र यायचंय. आणि आपल्यापेक्षा जे छोटे आहेत, बाल आहेत, धनाने कमी आहेत, मानाने कमी आहेत, शिक्षणाने कमी आहेत, त्यांना मार्गदर्शन करणं म्हणजे दान आहे. आणि ह्या सगळ्या तिन्ही क्रियेला यज्ञ असं म्हणतात. व्यक्तीच्या स्वतःविषयीच्या कर्तव्यासोबत इतरांच्या बद्दल सुद्धा माझं काही कर्तव्य आहे, सामाजिक माझं कर्तव्य आहे याची जाणीव ठेवणं, असा सगळ्याचा आशय या यज्ञाच्या या 3 गोष्टीतून दाखवला जातो किंवा अपेक्षित आहे. आता वेदामध्ये किंवा पूर्वीच्या पुराणांमध्ये देवतांना प्रसन्न करण्याच्या उद्देशाने द्रव्यत्याग अशीही व्याख्या यज्ञाची केलेली दिसते. अग्नीचा शोध हा माणसाच्या प्रगतीतला, म्हणजे मानवी उत्क्रांतीतला एक महत्वाचा टप्पा होता. पहिल्यांदा अग्नीचा शोध लागला त्यावेळेला एक अत्यंत वेगळ्या पद्धतीचं साधन ते माणसाला अनेक समस्यावर उपाय देईल असं निर्माण झालं. हिवाळ्यामध्ये ऊब देणारा अग्नी, अंधारामध्ये प्रकाश देणारा अग्नी. आज आपल्याकडे बटन दाबलं की सगळ्या प्रकारचे लाईट लागतात, त्यामुळे आपल्याला हे कळणार नाही. परंतु जेव्हा मनुष्य हा हळूहळू उत्क्रांत होता त्यावेळेला पहिल्यांदा जो अग्नी त्याला कळला, त्या अग्नीचा कितीतरी महत्वाचा भाग त्याला झाला. आणि म्हणून या अग्नीचं एक अत्यंत पवित्र असं रूप म्हणजे यज्ञ. अशा पद्धतीने यज्ञ सुरू झाला. अग्नीहून यज्ञीय अग्नीचे पावित्र्य वेगळे असावे असे स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी नोंदवलेले आहे. भारतीय संस्कृती कोश खंड 7 पृष्ठ क्रमांक 600 हा रेफरन्स दिलेला आहे पुस्तकात. यज्ञ हा मूळ शब्द ऋग्वेदात अनेकदा आलेला आहे आणि त्याचा अर्थ बहुतेक ठिकाणी श्रेष्ठ कर्म असा घेतला गेलेला आहे. आणि आयुष्यात अनेक छोट्या मोठ्या प्रसंगांसाठी यज्ञ करण्यात आलेला आहे. आपल्याकडे जे वेद आहेत त्या वेदामध्ये जवळजवळ 80% भाग हा कर्मकांडाचा आहे आणि कर्मकांडातला अत्यंत महत्वाचा त्यावेळेचा हा भाग यज्ञ आहे. यज्ञाच्या माध्यमातून समाज त्यावेळेला एकत्र येत होता. यज्ञ संस्कृतीचं सनातन स्वरूप आणि चिरंतन महत्व स्वामीजींनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. यज्ञ संस्कृतीचं स्वामीजींनी एक छोटं पुस्तक लिहिलेलं आहे. 81 साली जो यज्ञ झाला होता मुंबईला, त्या मुंबईच्या यज्ञाच्या निमित्ताने ते प्रसिद्ध आहे. खूप छान आहे. आता ह्या पद्धतीने भारतीय संस्कृती प्रेमावर आधारित, एकमेकाला मदत करण्यावर आधारित, मानवतेवर आधारित, विश्व कल्याण
करण्याच्या हेतूने काम करणारी, त्यावेळेला म्हणजे अशी संस्कृती जेव्हा प्रत्यक्ष जीवनात जगलं जात होतं, त्यावेळेला भारतीय साम्राज्य, वैदिक साम्राज्य पूर्वीला कंबोडिया, इंडोनेशिया पासून म्हणजे ईस्ट साईडला कंबोडिया, इंडोनेशिया, या कंबोडिया, इंडोनेशियामध्ये भारतीय संस्कृतीचे आज सुद्धा अवशेष आहेत. अनेक मंदिरं तिथे आहेत. आणि इकडे पश्चिमेला अफगाणिस्तानच्याही पुढे हे सगळं साम्राज्य पसरलं होतं. आणि हे कुठल्याही पद्धतीने हिंसा किंवा लोकांना मारून नाही तर प्रेमाने अशा पद्धतीने हे संशय पसरलं होतं. कारण भारतीय संस्कृतीची ज्या प्रार्थना आहेत त्याच मुळी सगळ्यांचं कल्याण करणार आहेत. आपल्याला माहिती आहे, सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यम कर्व ही प्रार्थना, किंवा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भवेत. म्हणजे ह्या सगळ्या प्रार्थना सगळ्यांचा विचार करणारा, एकमेकांनी एकत्र राहून एकमेकांनी मदत करून एकमेकाला चांगल्या पद्धतीने उन्नत करण्यासाठी होत्या. आणि त्याच्यासाठी एक जो भाग आहे तो कृतज्ञता हा भाग होता, की मला अनेक गोष्टीकडून मदत होते आणि मग त्या पद्धतीने मी त्या मदतीसाठी कृतज्ञ राहिलं पाहिजे. सूर्याला कृतज्ञ राहिलं पाहिजे, वरुणाला कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि म्हणून सकाळचीच उठल्याची प्रार्थना आपली होती की कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. ज्या हाताने दिवसभर काम करायचं त्या हातामध्ये सुद्धा सगळ्या देवांची वस्ती आहे. अशा पद्धतीने हे सगळं आपल्याकडे वैचारिक धन होतं, ते वापरत होतं. त्यावेळेला शक्ती मोठी होती. आज सुद्धा भारताला जगात काय चाललेलं आहे तो विषय वेगळा आहे, पण भारताचं जे अत्यंत आदर्श स्वप्न आहे ते विश्वगुरु व्हायचंय. विश्वगुरु का व्हायचंय? तर गुरु हा सगळ्यांचं भलं करतो, म्हणून सगळ्यांचं भलं करणारं आज सुद्धा भारताला व्हायचं आहे. आणि हे सगळे यज्ञ संस्कृतीची मिळालेली आपल्याला ठेव आहे. यज्ञाचा आणखीन एक अर्थ स्वामीजीने केला आहे. य म्हणजे निर्मिती आणि ज्ञ म्हणजे ज्ञान, म्हणजे निर्मितीचं ज्ञान, समाज निर्मितीचं ज्ञान, व्यक्ती, कुटुंब, समाज, देश आणि मानवता निर्मितीचा उपाय म्हणजे यज्ञ वृत्तीने जगण्याचं ज्ञान, परस्पर सहाय्य, निसर्गाचं संबोधन आणि काळानुसार समाज गरजांची पूर्ती, त्यातून मानवता आणि सर्वांगीण समाज विकास. अशा पद्धतीने हे यज्ञ संस्कृती होती. या यज्ञाच्या कर्मकांडाला समाज हिताचा आणि समाज विचारांचा खूप मोठा, अत्यंत काय म्हणतात तर्कशुद्ध असं जोड दिलेली होती. आणि म्हणून ही जी वैदिक यज्ञ संस्था आहे ती भारतातल्या जीवनातली, मानवी जीवनाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्पर्श करत होती. म्हणजे अगदी पार सूर्य उपासनेपासून, प्रकाश उपासनेपासून ते यज्ञविधी आणि यज्ञविधीच्या वेळेला होणारे जे काही दान, सन्मान आणि संगतीकरण ह्या पद्धतीने. आणि म्हणून भारताचा सामाजिक इतिहास आणि सांस्कृतिक इतिहास समजून घ्यायचा असेल, आपल्याला भारत समजून घ्यायचा असेल, भारताची मानसिकता समजून घेतली पाहिजे, तर यज्ञ संस्थेचा प्रभाव आणि महत्त्व खूप महत्वाचं आहे. आता विश्वाच्या निर्मितीपासून आणि विश्वाच्या नियमनापर्यंत, म्हणजे क्रिएशन ऑफ द युनिव्हर्स अँड ऑर्गनायझेशन ऑफ द युनिव्हर्स, या सगळ्या ज्या घटना आहेत त्या यज्ञामुळे घडतात. पुरुष सूक्त जे आहे त्या पुरुष सूक्तात हे यज्ञाचं वर्णन केलेलं आहे. पद्धतशीर यज्ञामुळे देवांचा विजय, तर यज्ञाच्या अभावी किंवा अयोग्य पद्धतीच्या यज्ञामुळे असुरांचा पराभव झाला, अशा अनेक कथा आहेत. यज्ञ म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करणारी एक प्रकारची कामधेनू, अशा प्रकारचं वर्णन यज्ञाचं करण्यात आलेलं आहे. आणि ह्या यज्ञाच्या माध्यमातून अनेक कार्य पूर्वीच्या काळात साधली गेली. लहान लहान टोळ्यासारखी त्यावेळेला म्हणजे सगळा देश एकत्र नव्हता. वैदिक साम्राज्य होतं ते छोट्या छोट्या राज्यांचं होतं. तर हे असे छोटे छोटे राजे मोठ्या यज्ञाच्या वेळेला एकत्र यायचे. आता एकत्र आले की मी राजा मोठा की तू मोठा, आणि म्हणून अग्रपूजा कोर करणार, ह्याच्याबद्दल त्यांचा वाद होत असे. मग त्याचा निवाडा करण्यासाठी धर्मशास्त्र यज्ञामधून निर्माण झालं. आणि मग वाद करण्यापेक्षा प्रत्येकाने एकमेकाला काय पद्धतीने मदत करता येईल आणि काय पद्धतीने स्वतःचा उन्नती करता येईल हा विचार यज्ञ
संस्कृतीमध्ये जी काही नियम निर्माण झाले त्याच्यासाठी कारण असेल. आता ह्या यज्ञाच्या वेळेला अनेक लोक एकत्र यायची, त्यामुळे त्या यज्ञस्थळ आणि तिथे 6-6 महिने वर्षभर सुद्धा यज्ञ चालायचे. त्यामुळे मग वसाहती निर्माण झाल्या म्हणून ज्यांचा कुणाचा वैश्य लोकांचा माल असेल त्या व्यापाराला चालना मिळाली. अशा पद्धतीने त्यावेळेला जे काही गोत्र प्रवर ह्याची यादी करण्याची, कारण त्यावेळेला इव्हॉल्विंग सिस्टीम होती, म्हणजे माणसाची प्रगती हळूहळू होत होती. तर त्यावेळेला ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या सगळ्या यज्ञाच्या निमित्ताने झाल्या. त्यावेळेला यज्ञाच्या वेळेला जेव्हा एकत्र लोक अनेक महिने किंवा अनेक दिवस किंवा एखाद वर्ष 2 वर्ष एकत्र राहत होते, त्यावेळेला या यज्ञामध्ये जे काही सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम चालायचे, त्यावेळेला नाट्य असेल, नृत्य असेल, असे लोक नाट्य करणारे, नृत्य करणाऱ्या नृत्तिका किंवा कलावंत लोक ह्यांना सुद्धा उत्तेजन मिळालं, त्यांचं तंत्र विकसित झालं. 14 विद्या आणि 64 कला ज्या म्हणतात त्या अशा पद्धतीने विकसित झाल्या. आता यज्ञामध्ये कधी कधी पशुपक्षी लागायचे त्यावेळेला ह्याच्यासाठी, म्हणजे यज्ञामध्ये बळी देण्यासाठी. त्यावेळेला ते ठराविक जर पशुपक्षी नाही मिळाले तर त्यांची चित्र काढली जायची. अशा पद्धतीने चित्रकलेला उत्तेजन मिळालं. यज्ञ संस्थेतून देवालय संस्था विकसित झाली. अशा अनेक पद्धतीने सामाजिक विकास आणि त्याच्यातून सर्वांचं कल्याण, ह्याचं वर्णन वेगळ्या वेगळ्या लोकांनी केलेलं आहे. तर्कस्थितीचं लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी काही वर्णन दिलेलं आहे, ते आपल्या पुस्तकात दिलेलं आहे की कलामुळे काही शास्त्रांच्या अध्ययनाला यज्ञामुळे चालना मिळाली. म्हणजे नुसती सूर्य उपासनेचा यज्ञ एक प्रतीक, आणि ह्या यज्ञ प्रतीकाचा एकंदर पूर्ण सामाजिक गरजांशी त्याचा जो मेळ घातला गेला, त्याच्यातून या सगळ्या गोष्टी घडल्या. ज्योतिषाला तारांग मिळाली, वेदांगाला वेगळ्या वेगळ्या अध्ययना मिळाली, यज्ञाच्या वेदी, कुंड, ह्या सगळे खूप मोठं शास्त्र विकसित झालेलं आहे. आता ते आपण काही बघत नाही, परंतु त्यावेळेला यज्ञ हा सामाजिक मोठा आधार होता समाजाचा, त्यामुळे हे सगळं विकसित झालं. यज्ञ झाला, पुराण कथा विकसित झाल्या. अशा पद्धतीने या यज्ञाने एक मोठं काम आपल्या भारतीय संस्कृतीत केलेलं आहे. आणि आताच्या भाषेत जर का यज्ञ संस्कृतीचं महत्व म्हटलं तर ते कसं आहे, तर ते म्हणजे हे जे एक आहे की सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर मोठ्यांचा सन्मान, बरोबरीचं संगतीकरण आणि खालच्यांना मदत, हे गेले की एकमेकाला सगळे जोडले जातात. परंतु प्रत्येक माणसाला सुद्धा एक यज्ञ करणं आवश्यक आहे, कारण आपण सगळेजण, प्रत्येक माणूस 3 गोष्टीचं देणं लागतो. कुठल्या 3 गोष्टी आहेत? एक म्हणजे स्वतःचं शरीर, इतर लोक, आपल्या व्यतिरिक्त इतर लोक, त्यांचंही आपण देणं लागतो. आपण स्वतःच्या शरीराचं देणं का लागतो? कारण शरीराचं जर आरोग्य असेल, शरीराचं आरोग्य असेल, मनाचं आरोग्य असेल, तर आपण काहीतरी करू शकू आयुष्यामध्ये. म्हणून त्या शरीराचं आपण देणं लागतो, मनाचं आपण देणं लागतो, इतर लोकांचं देणं लागतं. कारण जन्मापासून आता म्हणजे आयुष्यभर आपल्याला अनेक लोकांची मदत लागते. मग आपल्याला जर काही अनेकांची मदत लागते तर आपण सुद्धा लोकांना दिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आपण देणं लागतो ती म्हणजे निसर्गाची. इतर प्राणी, वृक्षवल्ली, सगळा निसर्ग जो पंचमहाभूतांनी बनलेला आहे त्या सगळ्याचा, म्हणजे पर्यावरण समतोल, हे सुद्धा आपलं एक कर्तव्य आहे. एक स्वतःची काळजी घेणं, इतर लोकांची काळजी घेणं आणि निसर्गाची काळजी घेणं, हा जो आहे ह्या प्रत्येक ठिकाणी आपण देणं लागतो. म्हणून त्या ठिकाणी ह्या 3 पद्धतीने आपण यज्ञ केला पाहिजे. माणूस घेणं जाणतो, देणं सहज घडत नाही. पण ह्या पृथ्वीवर उत्क्रांत मेंदू, सत्सद विवेक विचार करणारा मेंदू फक्त माणसाला आहे. म्हणून माणसानी माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे हे अपेक्षित आहे, पण तसं अजिबात घडत नाही. आणि रोज आपल्या पेपरातून आणि टीव्हीच्या गोष्टीतून आपण सगळे बघतोय. आणि स्वामीजींनी तेच सांगितलं की मला संन्यासी नाही घडवायचे, पण मला चांगली माणसं घडवायची आहेत. आणि त्या माणसासाठी माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे, याच्यासाठी मनशक्ती केंद्राचं कार्य आहे, असं त्यांनी 4 पहिल्याच वर्षात सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने
निस्वार्थ संकल्प यज्ञमय जीवनातून घडतो आणि म्हणून यज्ञ संस्कृती पाळली पाहिजे. यज्ञ संस्कृती आणि या यज्ञाचा प्रत्यक्ष उपयोग आणि त्याचं सध्याच्या काळाला महत्व हे पण आपण योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हवन म्हणजे काय? हवन यज्ञात केलं जातं. आपण सुद्धा जे प्रतीक यज्ञ करतो त्याच्यामध्ये हवन करतो. तर हवन म्हणताना आपण म्हणतो इदम न मम. माणसाला सतत हवं असतं ते नाकारणं म्हणजे ज्याचं त्याला परत देणं. हे कर्तव्य करणं म्हणजे इदम न मम म्हणणे म्हणजे हवन करणं आहे. अशी हवनाची व्याख्या स्वामीजींनी केलेली आहे. मग आपण हवन ह्या सगळ्या अर्थाने होतं का आपल्या हातून? आपल्याला प्रत्येकाला साधकाला परखड आत्मपरीक्षण करायला हवं. आपण यज्ञात भाग घेतो, हवन करतो, नमस्कार करतो, म्हणजे नक्की काय करतो? या जी यज्ञाची त्रिसूत्री आहे, दान, सन्मान आणि संगतीकरण, ह्याचं पालन आपल्याकडून होतं का? त्याग, ज्ञान, गुणाकार घडतो का? त्याग निरपेक्ष घडतो का? अशा पद्धतीने आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आणि त्याप्रमाणे हळूहळू सुधारणा, वर्तवनात बदल, हे सगळं आपल्याला यज्ञाचे लाभ मिळवण्यासाठी आवश्यक करणं आहे. हळूहळू याच्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने आपण जर का आत्मपरीक्षण केलं आणि ही यज्ञ संकल्पना आपल्या जीवनात जोडू शकलो तर खूप चांगलं आहे. आता ह्या यज्ञकथावर स्वामीजींनी पुस्तक लिहिलेलं आहे. या यज्ञकथा आपल्याला खूप प्रेरणा देणाऱ्या आहेत. म्हणजे नुसतं हे सांगितलेलं नाही तर प्रत्यक्ष सर्वस्व समर्पण वेदकाळापासून झालेलं आहे. इतिहासाच्या पानापानातून झालेलं आहे आणि आज सुद्धा चालू आहे. यज्ञमय जीवन, सर्वस्व त्यागाचे जीवन जगणारे आदर्श वेद काळापासून झालेले आहेत. दोन गोष्टी आहेत या ठिकाणी आपण बघू थोडक्यात. हरिश्चंद्र आणि दधीची. हरिश्चंद्र हा राजा होता, दधीची हा ऋषी होता. पण वेदकाळ संपला, पण इतिहासाच्या पानातून सुद्धा समर्पण आपल्याला राजपुतांचं दिसतं, केसरियांचं दिसतं. जोहार जो राजपूत स्त्रियांनी केला तिथे दिसतो. तानाजी, बाजी प्रभू, मावळे, स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेले अनेक स्वातंत्र्यवीर, भगतसिंग, राजगुरू, चाफेकर बंधू, या सगळ्या ठिकाणी समर्पण आहे. म्हणून आपण आज आहोत. सीमेवर हौतात्म्य पत्करणारे जवान आणि आज सुद्धा निस्वार्थ कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्था आहेत. ह्या सगळ्यामुळे आपण घरात शांततेने जगू शकतोय. थोडीफार जी काही शांतता आहे जीवनामध्ये ह्या सगळ्या त्यागातूनच निर्माण झालेली आहे. आणि म्हणून स्वामीजी म्हणायचे की आपण आपल्या परीने हा वारसा जपूया, वाढवूया. सर्वांसाठी सुख, समाधान, शांती मिळवण्यासाठी थोडं जरी अधिक प्रमाणात यज्ञ तत्व आपल्या आयुष्यात साकार करण्याचा संकल्प करूया. आणि हे सगळं योग ग्रंथाचं आणि बुद्धियोग ग्रंथाचं आवाहन आहे. आपण थोडक्यात प्रेरणादायी वैदिक काळातल्या कथा बघूया. हरिश्चंद्राची कथा सगळ्यांना माहिती आहे की हरिश्चंद्राच्या स्वप्नामध्ये एक भिक्षू आला आणि त्यांनी सम्राटाकडे दान मागितलं. त्यांनी विचारलं काय हवंय? तू काहीही माग. तर राजा तो साधू म्हणाला की मला आपलं राज्य दान द्या. हरिश्चंद्राने आपलं संपूर्ण राज्य त्या भिक्षूला देऊन टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. साधू राजाच्या दरबारात हजर झाला आणि त्यांनी साधूंनी रात्रीच्या स्वप्नाची आठवण, हे स्वप्नात घडलं सगळं. हे जो भिक्षू आला आणि भिक्षूनी दान मागितलं हे राजाच्या स्वप्नात घडलं होतं. मग सकाळ झाल्यानंतर राजाच्या दरबारात तो आला आणि त्यांनी सांगितलं की असं असं स्वप्नात तुम्ही मला सगळं राज्य दिलेलं आहे. तर तो म्हणला हो मी दिलंय सगळं राज्य. तर तो म्हणला की मग साधूंनी राजाकडे दक्षिणाची मागणी केली. म्हणजे हा ऍक्च्युली ज्याला दिली होती तो तिथे होताच, परंतु एक दुसरा साधू आला आणि त्यांनी सांगितलं की मलाही तू आता दक्षिणा दे थोडी. आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे की हा दुसरा जो आलेला होता तो महात्मा महर्षी विश्वामित्र होता आणि तो राजा हरिश्चंद्राची परीक्षा घेण्यासाठी आला होता. तर ठीक आहे म्हणलं दक्षिणा देतो. म्हणून सांगितलं नोकरांना की
काय आपल्या ह्याच्यात जे आहे खजिन्यातले ते सर्वात चांगली कुठली दक्षिणा असेल ती घेऊन यांना देऊन टाका. आणि ती जेव्हा सांगितल्यानंतर तो आलेला भिक्षू म्हणाला की आता सगळं राज्य दिल्यानंतर तुझा खजिना कुठे तुझ्याकडे राहिला, दक्षिणा तुम्हाला खजिन्याच्या व्यतिरिक्त दिली पाहिजे. तर राजा खूप काळजीत पडला, काय करायचं. आणि तेवढ्यात तो रागवला आणि तो म्हणला की दक्षिणा देऊ शकणार नशील तर तू माझा अपमान करतोयस. तर राजाने सांगितलं की काही काळजी करू नका, मला जरा वेळ दे, मी तुला नक्की दक्षिणा देईन. त्याच्यानंतर महाराज आपल्या पत्नी आणि मुलांसकट राज्य सोडून काशीला गेले. त्यांना तिथे स्वतःला विकायचं होतं. कोणी त्यांना विकत घ्यायला तयार नाही. खूप शोध केल्यानंतर हरिश्चंद्राने आपली पत्नी आणि मुलाला एका ब्राह्मण जोडप्याला विकलं. राणी तारामती त्याच्या घरात दासी म्हणून काम करू लागली आणि राजाने स्वतःला तिथल्या स्मशानभूमीत राहणाऱ्या चांडाळाला विकलं, जो अंतिम संस्कार करत होता. महाराजांनी स्वतःच्या पत्नीचा आणि मुलांचा लिलाव करून दक्षिणा गोळा केली आणि त्यातून ती दक्षिणा त्या साधूकडे दिली. सगळं काही ठीक चाललं होतं. पण एक दिवशी तो रोहित, राजाचा मुलगा, जंगलात भगवंताच्या पूजेसाठी फुलं गोळा करायला गेला, तेव्हा त्याला साप चावला आणि त्यानंतर तो बेशुद्ध झाला. तारामती खूप त्या मुलाला औषधासाठी अनेक ठिकाणी याचना करत होती, पण ती काही कोणी मदत मिळाली नाही आणि तो रोहित परत मरण पावला. आता त्या मुलाला घेऊन तारामती त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत आली. तिथे तिला तिचा पती राजा हरिश्चंद्र भेटला, जो तिथे काम करत होता. तिने सगळी गोष्ट सांगितली आणि तिने सांगितलं की याच्यावर अंत्यसंस्कार करायला पाहिजे, पण हा जो इथला जो कर आहे अंत्यसंस्कार घराच्या वेळी जी काही थोडी फी असते ती माझ्याकडे नाही. तर राजा म्हणला की मी स्वामीशी एकनिष्ठ आहे आणि अंत्यसंस्काराचा कर न भरता मी काही संस्कार करणार नाही. बळजबरी झाल्यामुळे शेवटी तारामतीने स्वतःची साडी फाडून अंत्यसंस्कार म्हणजे अंत्यसंस्कार कर भरण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासाठी तारामतीने राणीने स्वतःच्या साडीचा पदर फाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी आकाशातून मेघगर्जना झाली आणि मग त्यावेळेला महर्षी विश्वामित्रजी प्रगट आले. त्याने हरिश्चंद्राला आशीर्वाद दिला, सगळं राज्य वगैरे त्याला परत मिळालं, रोहिताला जिवंत केलं. तर अशा पद्धतीने ही राजा हरिश्चंद्राची कथा आहे. आणि महर्षी दधीचींची अशीच एक प्रेरणादायी कथा आहे की खूप हुशार होते ते, खूप शास्त्रांचं अध्ययन केलं होतं आणि तरी सुद्धा एका राजाने आयोजित केलेल्या वादविवादामध्ये त्यांचा पराभव झाला. एवढा अभ्यास करून आणि एवढ्या शास्त्राचं अध्ययन करून सुद्धा त्यांनी ते सगळा पराभव झाल्यामुळे ते खूप व्यथित झाले आणि त्याने शिवाचं तप आरंभ केलं. अनेक वर्ष तप केल्यानंतर शंकरांनी प्रसन्न देऊन त्यांना वर दिला की आता ह्याच्या पुढे ते कुठल्याही वादविवादात कधीही अपमानित होणार नाहीत आणि त्यांना इच्छामरण मिळेल. त्यांना कोणी मारू शकणार नाही. त्यांचं शरीर अतिशय कणखर होऊन हाडे इंद्राच्या वज्राहून कठीण होतील. त्यांची जी हाडं आहेत ती, आणि त्याच्यानंतर त्यांना कशानेही नाश होणार नाही. त्याच्यानंतर ते पुन्हा वादविवादात कधी पराभूत झाले नाही. परंतु अशी गोष्ट घडली की वृत्र नावाचा एक राक्षस देवांना त्रास द्यायला लागला. तो तिथल्या स्वर्गातल्या नद्यांचं पाणी अडून सर्वांना जगणं कठीण करू लागला. इंद्र हा पावसाचा देव आहे, त्यामुळे पाण्यासाठी या राक्षसाचा बंदोबस्त करणं त्याला भाग होतं. त्यांनी वृत्राशी युद्ध सुरू केलं, पण त्या युद्धात तो त्याला मारू शकला नाही, कारण त्या वृत्राला एक असं वरदान मिळालं होतं की त्याला लोखंड, लाकूड किंवा दगडाने बनवलेल्या कुठल्याही शस्त्राने मारता येणार नाही. म्हणजे त्या काळात ती तीनच गोष्टी होत्या की लोखंड, लाकूड किंवा दगड याच्यापासूनच शस्त्र बनवायची आणि त्याला कुठल्याही शस्त्राने मारता येणार नाही असं तो हा होता. तर मग आता काय करायचं, हा मरणारच नाही कधी आणि इंद्राला तर त्याला मारल्याशिवाय त्याचं काम करता येत नव्हतं. मग भगवान विष्णूंकडे गेले ते
आणि विष्णूंनी सांगितलं की एक दधीची ऋषींची जी हाडं आहेत त्याचं जर का शस्त्र करता आलं तर तुम्हाला त्याचा पराभव करता येईल. अशा पद्धतीने इंद्र आणि सगळे देव दधीची ऋषींकडे आले. आणि दधीची ऋषी, आता ही परत भारतीय संस्कृती, त्यांना आल्याबरोबरच कळलं आणि जर का मी माझी हाडं देवाला नाही दिली तर वृत्र राक्षस मरणार नाही आणि सगळी सृष्टीच धोक्यात येईल, कारण पावसाशिवाय सगळी सृष्टी धोक्यात येते. तर अशा पद्धतीने त्यांनी लगेच आपला प्राण त्यागून आपली हाडं दिली, त्याच्यापासून ते नवरज वज्र बनवलं आणि मग ती सगळी शस्त्र बनवली गेली आणि त्याचा उपर करून राक्षसाचा वध केला. त्या कथा आपल्याला प्रतीक कथा आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्याचा जोड जो आहे तो कशा पद्धतीने करायचा हे स्वामीजींनी आपल्याला आत्ताच्या भाषेत सांगितलेलं आहे. आता ह्या विज्ञानाचं अध्यात्म म्हणजे यज्ञाचा समन्वय स्वामीजी कसा करतात की प्रकाशाची प्रार्थना म्हणजे यज्ञ प्रार्थना, प्रकाश प्रार्थना म्हणजे सूर्य प्रार्थना. तर प्रकाशाचा सगळ्यात लहान कण म्हणजे फोटॉन आणि तो विद्युत चुंबकीय ऊर्जेचा मूलभूत कण आहे, म्हणजे सर्वात छोटा कण, याच्यापेक्षा छोटा कण होऊ शकत नाही फोटॉन. तर त्यापासून सगळा प्रकाश बनतो. त्या फोटॉनमध्ये कुठलंही वजन त्याला नसतं, त्याला विद्युत भार नसतो आणि ते प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. आता हा फोटॉन कसा निर्माण होतो? स्वामीजी म्हणतात की जेव्हा एखादा कण, सर्वात छोटा कण जसं इलेक्ट्रॉन असतो, त्याच्या प्रतिकणाला भेटतो, म्हणजे इलेक्ट्रॉनचा प्रतिकण पॉझिट्रॉन आहे. सर्वात सूक्ष्म कण त्याच्या प्रतिकणाला, अशा प्रत्येक छोट्या कणाचा प्रतिकण पण आहे विज्ञानामध्ये. ते जेव्हा एकमेकाला भेटतात तेव्हा ते नष्ट होतात, म्हणजे एकमेकात समर्पित होतात, समर्पण होतं, एकमेकात ते मिसतात आणि त्यांचं अस्तित्व नाहीसं होतं आणि अस्तित्व नाहीसं होऊन त्यांचं एका शुद्ध ऊर्जेमध्ये रूपांतरित होतं आणि त्या रूपांतरित झालेल्या ऊर्जेतून फोटॉनचा जन्म होतो. म्हणजे प्रकाशाचा सर्वात लहान कण, त्याची निर्मिती सुद्धा समर्पणातून घडते आणि अशा पद्धतीने समर्पणाचा आणि यज्ञाचा संबंध आहे. निसर्गामध्ये सगळीकडे समता आहे, समर्पण आहे आणि समर्पण असल्यामुळेच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात आणि माणूस सुद्धा निसर्गाची निर्मिती आहे. म्हणून समतेसाठी समर्पण हा प्रत्येक मानवाचा धर्म आहे. अशा पद्धतीने स्वामीजी आपल्याला हे सगळं महत्व समजावून सांगतायत. आणि प्रकाश प्रार्थनेने रोजचा यज्ञविधी करायचे म्हणजे प्रकाश प्रार्थना आहे. आता प्रत्येकाला यज्ञ कुठे करता येईल, म्हणून प्रकाश प्रार्थनेने रोजचा यज्ञविधी करायचा आणि म्हणून त्या प्रकाश प्रार्थनेमध्ये गायत्री मंत्र आहे आणि ह्या गायत्री मंत्रामध्ये सगळा जो संदेश आहे सूर्याच्या वर्तनाचा आणि प्रकाशाच्या वर्तनाचा सगळा दिलेला आहे. तो अशा पद्धतीने हा सगळा जो सूर्य उपासना आहे ती सूर्य उपासना आपल्याकडे स्वामीजींनी जोडलेली आहे. संस्कृती आणि विज्ञान ह्याचा जोड स्वामीजींनी उत्कृष्ट पद्धतीने मांडलेला आहे आणि हा फक्त आपल्यासाठीच नाही तर सगळ्या जगासाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून ह्या पद्धतीने ही जुनी म्हणजे नवीन विज्ञान आणि जुनी बुद्धिवादी प्रतीक याचा मेळ घालून उपाय करता येईल अशा प्रकारचा हा प्रबंध 10 आहे आणि इथे प्रबंध 10 समाप्त होतो. आता आपण आपल्या नेहमीच्या ध्यानाकडे वळूया. सुरू करतो. ध्यानाच्या स्थितीमध्ये आपण जा सगळ्यांनी. पाठी जागणं शक्य असेल तर ताट ठेवा. डोळे मिटा, शांत व्हा. आत्तापर्यंत आपण जे ऐकलं त्याचा विचार करा आणि त्या पार्श्वभूमीवर आता आपण ध्यान सुरू करूया. शरीराशी संवाद. विचारतो हा, कुठून आला? आता तुम्ही खरे एकचित्त झाला आहात आणि तुम्हाला त्या पेशींकडून उत्तर येत आहे
तुमच्या सहज आलेलो आहोत आम्ही. किती किती आनंदाची गोष्ट. आज तुम्ही आमची आठवण काढली. तुमच्या शरीरात राहून आजपर्यंत आम्हाला विषमतेचं दुःख होतं. आज तुम्ही आमच्याशी बोललात. आम्हाला विसरू नका हं. आमच्याशी बोलत जा. आम्ही तुमच्याच बरोबर आलेलो आहोत. पण हे जीवा, तू असं शरीरातल्या अब्ज अब्ज पेशींशी थोडंच बोलणार आहेस. सगळ्या पेशींना एकत्र म्हणून हे बोललास. ठीक केलंस. आता हा संवाद 6 मुख्य ठिकाणी घडवायचा आहेस. ओहम, सोहम, मूलाधार चक्र. हा चौक महत्वाचा आहे. स्वच्छतेची केंद्र इथंच आहे. जीव निर्माण करण्याची हत्यारं इथंच आहेत. ते प्रथम शुद्ध करायला हवं. जा, या चौकामधून नसानसांच्या वाटांनी समतेचा, ओजाचा, शक्तीचा संदेश पोहोचव. पहा पहा, अगदी तळातून एक सूक्ष्म ओज वर वर येत आहे. किती तेज त्याचं, केवढी दीप्ती, रंग सांगता येणार नाही. तरीही सर्व बाजूंनी लखलखत तेज. बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड वर वर येत आहे. पण तुझं ध्यान बिंदूवरच राहू दे. बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. या चौकात तू यशस्वी झालास. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ज्यानं तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली, मूळचं तेज राखायला जागा दिली, तो मूळचा चौक म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. ते तू ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. उत्तर येईल. तेज 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 तेज. तुझ्या आवडत्या दुसऱ्या जीवाच्या मिलनाचं हे शक्ती केंद्र आहे. दुसऱ्यावर अवलंबून असणारा वैवाहिक आनंद तू पत्करलेला आहेस, तर त्याचं उत्कृष्टत्व इथं जागृत होईल. यापुढे तुझं तेज, तुझी शक्ती आता स्वाधिष्ठान चक्रात पोहोचली आहे. स्व अधिष्ठान, माझं अधिष्ठान असं तू म्हणावंस असं हे स्थान आहे. तुझ्या मुलाबाळांचं प्रेरणास्थान आहे. तसंच दुसऱ्या दृष्टीनं तू जेथून निर्माण झालास त्या स्थानाचं प्रतीक आहे हे. इथं फुललेल्या स्फुल्लिंगानं ते प्रतीक अधिक तेजस्वी, शक्तिवान, धैर्यवान, वीर्यवान बनेल. शरीरातल्या समतेप्रमाणे दुसऱ्या शरीराशी समबंध राखील. अखेरच्या समतोल वाटचालीचा हा एक आवश्यक उच्च समभोग तू तटस्थपणाने पाहिलास. याचा उपयोग तुला नंतर होईल. तुझ्या कुटुंबाचं,
संकुल मानवतेचं त्यातून कल्याण होईल. कर्तव्यपूर्तीच्या उद्गारांनी तू हा चौक ओलांडतो आहेस. वीर्य रसांचा कुंभ येथे निर्माण होत असला तरी त्यासाठी लागणारं अन्न नाभी केंद्राच्या पुढच्या चौकातून येणार आहे. तिकडे तू नंतर लक्ष देणार आहेस. तूर्त तुझ्या शरीर शुद्धीची ही सगळी क्रिया चांगली करण्यासाठी खालून वर येत असलेली सूक्ष्म शक्ती वर वर यायला हवी. ती इथंच आहे. तू द्रष्टा होऊन ती पाहतो आहेस. मूलाधार चौकातून स्वाधिष्ठान चक्रात पोहोचलेली ही शक्ती तू द्रष्टा होऊन पाहतो आहेस. या मागोमाग डौलात वर चढलेली ती शक्ती पहा. ती खालून वर आलेली सूक्ष्म बिंदू शक्ती निराकार तेजपुंज वेगवान वेला शून्य सूक्ष्म प्राय पण तरीही पर्वत प्राय. तुझ्या शक्तीचं आश्चर्य तिसऱ्या चौकात पोहोचलं आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तिसरा चौक किती भव्य आणि महत्वाचा. नाभी केंद्रात मणिपूर केंद्रात जसा दुसरा मेंदूच अवतरलेला आहे. पोटातले निरनिराळे अन्नरस रसशक्ती याचं रूपांतर करण्याचं विलक्षण काम तिथं चहूवाटाने होत आहे. याची शुद्धी तू एकाग्रतेने करतो आहेस. या सर्व कार्याला तू नम्र नमस्कार कर. त्याची चौकशी ओहम न करणार आहेसच. तुझ्या सर्व अन्नाचं सुरेख शक्तीत रूपांतर करणारे हे तुझे पेशी सहकारी आहेत. त्यांना दिवसभर शांतीने वागव. संतापाचे लोट तू आत पोटात सोडणार नाहीस. त्यामुळे तुझं अन्न शुद्धच राहील. अशी तुझी बुद्धी शुद्ध राहो. याही चौकात तू यशस्वी झाला आहेस. सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चौथ्या चौकात गतिशून्य गती तू अनुभवणार आहेस. केवढं आश्चर्य आहे. तिसऱ्या चौकात अन्न तयार होण्यासाठी जी गती लागली ती वाटण्याचं कार्य या अनाहत चक्र चौकात चाललं आहे. तू ती शक्ती धसमुसळेपणाने वापरू नकोस. शांत प्रवाहीपणानं या चौकातून ती गती जाऊ दे. तुझ्या जीवनाचं चक्र अखंड चालवणाऱ्या या चौकात उभा राहून विचार. केवढी निरव शांतता. निस्तब्ध शांती. अगदी शांत शांत. खालपासून वर येणारं तेज तुझ्या या शांतीतच वरपर्यंत चढलं जात आहे. पहा केवढा अपूर्व चमत्कार दिसतो आहे. डुलत डवलत येणारं ते तेज शक्तीनं ओतप्रोत भरलेलं आहे. केवळ तुझ्या एकाग्र शांतीनं
पाहण्याचं भाग्य तुला येत आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 5व्या चौकापर्यंत तू मजल मारलीस. या चौकाचं नाव विशुद्ध चक्र चौक आहे. वरून शुद्ध श्वासाची गतिशक्ती हृदयाकडे याच भागातून जाते. तर दुसऱ्या बाजूनं या कंठातच शब्द फुटतात. पण या क्षणाला शब्दाचा उपयोग काय? मनातल्या मनात सुद्धा शब्द उच्चारू नकोस. या स्थानचक्राला निशब्द शांती मिळू दे. त्यानंच शक्ती प्रवाह शांत होईल, तेजोमय राहील. द्रष्टा हो, बोलू नकोस. आता फार वरच्या अवस्थेला जातो आहेस. शक्ती वर वर येते आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 6व्या आणि अखेरच्या केंद्रामध्ये शक्ती वर आलेली आहे. या केंद्राचं नाव आहे आज्ञाचक्र. अरे जीवा, इथूनच तुझ्या आज्ञा सुटत होत्या. पाहण्याच्या, ऐकण्याच्या आणि तुझ्या सगळ्या आज्ञा वल्गना इथूनच सुटत होत्या. जरुरीपेक्षा जास्त संकल्प करण्याचं स्थळ इथंच होतं. याच पेशींच्या साह्याने तू सगळ्या महत्वाकांक्षेच्या पाठीमागे सगळी शक्ती उधळत होतास. ठीक आहे, तुझ्या महत्वाकांक्षा पुऱ्या होण्यासाठी शक्ती राखशील का नाही? उत्तम उन्नतीसाठी काही काळ शांती पाहिजे. ती तुला इथल्या पेशींशी समजूत करूनच साधेल. तर मनानं सुद्धा पाहायचं थांबव. अगदी पूर्ण पूर्ण पूर्ण. आता पूर्ण कल्पना शून्य हो. शांत हो. शांत शांत शांत. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम.